विधानसभा निवडणुका आता कुठल्याही क्षणी घोषित होऊ शकतात. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केलेली आहे. आपण आज चर्चा करणार आहोत वसई विधानसभा मतदारसंघाविषयी. बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी 5 वर्षापूर्वी जाहीर केलं होतं की पुढची निवडणूक मी लढणार नाही. त्यामुळे हितेंद्र ठाकूर जर लढणार नाही तर बहुजन विकास आघाडीचा उमेदवार कोण हा प्रश्न संपूर्ण राजकीय वर्तुळात सध्या चर्चेला जातोय. याचं उत्तर आम्ही देखील शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु याचं उत्तर आमच्याकडेही सध्या नाही. म्हणून याचं उत्तर आपण अजीव पाटील बहुजन विकास आघाडीचे जे संघटक सचिव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अजीव पाटीलजी नमस्कार. या चर्चेमध्ये काय सांगाल की हितेंद्र ठाकूरांनी 5 वर्षापूर्वी सांगितले की यंदाची निवडणूक मी लढवणार नाही. जर हितेंद्र ठाकूर नसतील तर बहुजन विकास आघाडीचा नवीन चेहरा कोण? मुळामध्ये त्यांनी तशी इच्छा प्रकट केली होती, परंतु निवडणूक लढवणं न लढवणं शेवटी हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय असतो आणि तो सामान्य कार्यकर्त्यांवर तो बंधनकारक असतो. त्याच्यामुळे त्यांनी जरी सांगितलं तरी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की हितेंद्र ठाकूर हे पाहिजे. आता हितेंद्र ठाकूर उभे राहणार नाहीत म्हणून बऱ्याच जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधून उमेदवाऱ्या डिक्लेअर करायला सुरुवात केलेली आहेत अन्य पक्षातल्या लोकांनी. आणि आता तेच हा मुद्दा काढतात का बाबा त्यांनी आधी सांगितलेलं उभे राहणार नाहीत, मग आता ते कसे काय उभे राहणार. मग त्यांची भीती का वाटते? 30 वर्षात त्यांनी काय केलं आहे, लेखाजोखा जो आहे ते जनता ठरवेल ना काय करायचं ते. त्यामुळे असे जे भीती वाटणारे लोक आहेत तेच या मुद्द्याला हात घालतात आणि चर्चा करतात. दुसरा उमेदवार कोण, दुसरा उमेदवार. आमचे उमेदवार हितेंद्र ठाकूरच आहेत. कार्यकर्त्यांचं पण तेच म्हणणं आहे आणि जोरात पक्ष गेले 5 वर्ष 365 दिवस त्यांनी नकार दिल्यानंतर त्यांना मनवण्यासाठी किंवा त्यांनी सांगितलं त्यावेळी इच्छा प्रकट केली. त्यांनी इच्छा प्रकट केली मी उभा राहणार नाही, परंतु शेवटी सर्वस्वी हा पक्षाचा निर्णय असतो आणि पक्ष त्याप्रमाणे निर्णय घेणार. समजा आमदार हितेंद्र ठाकूर उभे राहिले तर विरोधक हा देखील प्रचार करतील की की तुम्ही एकदा सांगितल्यानंतर सुद्धा तुम्ही उभे राहतात, त्याचा त्रास होऊ शकतो. जनतेची इच्छा असेल, जनतेचं म्हणणं असेल का बाबा हितेंद्र ठाकूरच हवे, तर प्रश्न येतो कुठं? विरोधक जे म्हणणार ते म्हणणारच आहेत. त्यांची जी मतं आहेत ती विरोधात आहेत ती आहेतच आहेत. गेले 30 वर्ष तुम्ही बघितलेत, जे आहेत ते आहेत, बरोबर आहे. परंतु ही जी जनता आहे जी बरोबर आहे, ज्यांना रिझल्ट कळतो का बाबा गेले 30 वर्षामध्ये हितेंद्र ठाकूरांनी काय काय केलं आहे. आता काही गोष्टी आलेल्या आहेत, तुम्ही बघितलं असेल का मेट्रोचं स्वप्न आता पूर्ण होत तर राहिलं, परंतु त्यांच्या आधी वसई विरार महापालिकेने स्वप्न बघितलेलं, बरोबर आहे. त्याच्या प्रोसेस चालू झालेल्या, आता कुठेतरी त्याचं मूर्त स्वरूप येण्याची शक्यता आहे. अशा अनेक योजना आहेत ज्या हितेंद्र ठाकूरांनी जी स्वप्न बघितली ती पूर्णत्वात नेण्यासाठी प्रयत्न केले. काही पूर्ण झाले आणि काही पूर्ण होणार आहेत. अशावेळी हितेंद्र ठाकूर हे पाहिजेत. समजा तुम्ही प्रयत्न करणं त्यांना उभं राहिला, समजा हितेंद्र ठाकूरांनी ऐकलं नाही किंवा ते उभे नाही राहिले, तर दुसरा चेहरा कोण आहे बहुजन? अनेक चेहरे आहेत, परंतु सर्व चेहऱ्यांचं म्हणणं आहे का हितेंद्र ठाकूर हे. 1-2 नावं आम्हाला कळली असती. अनेक चेहरे आहेत. अनेक प्रमुख कार्यकर्ते आहेत ते आहेत. नाही, असंही सध्या चालू आहे की हितेंद्र ठाकूर जर उभे राहणार तर प्रवीणा ठाकूर यांचं नाव चर्चेत आहे. त्या आल्या तर 2 मतं जास्ती मिळतील. उत्तम ठाकूर यांचं नाव पण चर्चेत आहे. मी तुम्हाला काय सांगतो की कोणी आला तरी 2 मतं जास्ती मिळतील, पण कमी मिळणार नाही हितेंद्र ठाकूरांपेक्षा. कारण हितेंद्र ठाकूरांवर बोलायला यांना काहीतरी विषय आहे. 30 वर्ष दुसऱ्यांना बोलायला यांना चान्स नाही. त्याच्यामुळे अधिक भीती त्यांना ती जास्त आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की हा पक्षाचा निर्णय आहे. प्रत्येक पक्षाने आपापल्या पक्षामध्ये बघावं काय आहे ते, किंवा त्यांचे उमेदवार आहेत ते बघावेत. ते सोडून ते आमच्या पक्षाचं काय चाललं आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. नाही, 6 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली आणि बहुजन विकास आघाडी 3ऱ्या क्रमांकावर गेली होती. त्याचा काय परिणाम ह्या विधानसभा निवडणूक? तुम्ही बघितलं असेल राम नाईक जेव्हा उभे राहायचे त्यावेळी BJPला मतदान व्हायचं, लीड BJP घ्यायची, परंतु खाली हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी ही लीड घ्यायची. आता केंद्र आणि राज्य येथील जनता सुज्ञ आहे, ती त्याप्रमाणे विचार करते. केंद्राचं निवडणूक असेल तर ते त्या पद्धतीने विचार करतात, राज्याची निवडणूक असेल तर ते त्याप्रमाणे निवडणूक करतात. आणि यावेळेची लोकसभेची निवडणूक तुम्ही बघितली असेल अख्ख्या भारतामध्ये तर 2च गोष्टी बरोबर फिरली. एक, माननीय मोदी हवेत नकोत, माननीय राहुल गांधी हवेत नकोत, ह्या 2च मुद्द्याकडे होते, तिसऱ्याकडे गेले नाही. त्यामुळे भले म्हणणारे सगळे होते त्यांना कुठेतरी सेटबॅक मिळाला.
तो त्यांची निगेटिव्ह गोष्ट होती म्हणून नाही, का त्यांच्यावर प्रेम नव्हतं म्हणून नाही. हा एक अख्ख्या भारतामध्ये झालेला आहे. तर तुम्ही लोकसभा आणि विधानसभा एकत्र पकडून का नागरिक जे एकीकडे जे लोकसभेला काही मतदान केलं असेल, त्यांनी BJPला केलं असेल, त्यांनी काँग्रेसला मतदान केलं असेल, तरी विधानसभेला ते 100% बहुजन विकास आघाडीच्या मागे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मागेच असतात. आणि हे तुम्ही इतके वर्ष सतत बघत आलेले आहेत. वसई विधानसभेमध्ये पाहिलं तर विजय पाटील यांचं कडवं आव्हान असणार आहे, कारण गेल्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी मतं काढलेली आणि ते आता थोडा कुठच्या पक्षात आहेत? नाही कुठले सध्या ना सध्या कुठच्या पक्षात आहेत? कारण कसं आहे, वसई तालुक्यातले बरेच नेते आहेत ना, त्यांचं आपल्याला पटकन कळत नाही ते कुठच्या पक्षात आहेत. कारण बरेच जण पक्षांतर या पक्षात होते, त्या पक्षात होते, त्या पक्षात होते, त्यामुळे कळत नाही सध्या कुठच्या पक्षात आहे. ते कुठल्याही पक्षात असले तर त्यांची एक पर्सनल वोट बँक आहे विजय पाटील यांची. असं नाही, तसं नाही. एक लक्षात घ्या, कुठच्याही उमेदवाराची पर्सनल वोट बँक असते ना, ती 2, 5, 10% असते. बरोबर, समाज असेल तर बरोबर. तसा कुठचाही नेता मला दिसत नाही. कारण शेवटी इकडे पक्षाची वोट बँक आहे, जी या वसई तालुक्यामध्ये काही पक्षांची वोट बँक आहे, अमुक टक्के तमुक टक्के अशी आहे. तर ती जी वोट बँक आहे ही गृहीत धरूनच चालतो ना आम्ही. आतापासून 90 तुम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये बघितलं तर बहुजन विकास आघाडीचा उमेदवार कारण लोकनेते हितेंद्र ठाकूर हे शून्यावरनं रेस चालू होते आणि बरोबरचा उमेदवार आहे तो अमुक एक मतानंतर त्याची होती. का ती एक साधारण तुम्ही इतके वर्ष राजकारणात आहात, उमेदवार आहात, इकडूनचे प्रतिनिधित्व करतात, तर काही निगेटिव्ह गोष्टी तुमच्याबरोबर असतात, त्या तुम्ही गृहीत धरून असतात आणि आम्ही गृहीत धरून चालतो. बरोबर आहे. तरीसुद्धा येथील जनता, येथील मतदार हे लोकसभा आणि विधानसभेमध्ये डिस्टिंग्विश करतात. आणि तुम्ही बघितलं असेल, आतापर्यंत तुम्ही प्रत्येक निवडणुकीत बघितलं असेल, महापालिकेची निवडणूक झाली, पश्चिम पट्ट्यामध्ये अख्ख्या वसई तालुक्यातल्या पश्चिम विभागामध्ये 100% मतं लोकांनी बहुजन विकास आघाडीला साथ दिली. आज देखील वेगवेगळ्या संघटनाच्या निवडणुकांमध्ये साथ देते. त्याच्यामुळे येथील जनता सुज्ञ आहे. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणापेक्षा देशाचं राजकारण वेगळं होतं, जात धर्म पंथ तिकडं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वसई तालुक्यासाठी महाराष्ट्र शासनाकडनं काम करून कोण आणू शकतो हे लोकांना माहिती आहे. का लोकनेते हितेंद्र ठाकूर असतील, ते मग कुठच्याही पक्षाचं असेल, तर वसई तालुक्यासाठी जी कामं आणू शकतात ती त्यांची ताकद आहे. एक दुसरा वेगळा प्रश्न की बहुजन विकास आघाडीमध्ये दरार पडणार ही चर्चा सुरू आहे. बहुजन विकास आघाडीचे राजू पाटील पक्षांतर करणार आहेत आणि भाजपमध्ये प्रवेश करणार, ही चर्चा मागील महिनाभरापासून जोर आलेला आहे. या चर्चेत नेमकं सत्य आहे का? तुम्ही बघितलं असेल का 93-95 पासून दर निवडणुकीच्या तोंडावर अशा चर्चा केल्या जातात. मी काही तुमच्या पत्रकारांना सांगितलं का आमच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ते किंवा प्रत्येक प्रमुखांची वेगवेगळी सर्कल आहे. ती सर्कल एकमेकाला छेदत नाहीत. ते का होतं? कारण त्यांचा मध्यबिंदू जो आहे तो हितेंद्र ठाकूर आहे, लोकनेते हितेंद्र ठाकूर आहेत. त्यामुळे छोटी मोठी सर्कल अनेक आहेत, ती एकमेकाला छेदत नाहीत. आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये अशा रुमर अफवा पसरवल्या जातात आणि त्यांना माहिती आहे का किती डोकं आपटलं तरी शेवटी काय होत नाही आणि होणार नाही हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे राजू पाटील हे नाराज आहेत. अनेक दिवसात कार्यक्रमात ते बहुजनचे दिसत नाहीत. 100% कार्यक्रमामध्ये असतात. तुमच्या म्हणजे हे जे बोलणारे आहेत त्यांना माहीत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि प्रत्येक उपक्रमामध्ये म्हणजे आज देखील सकाळी कार्यक्रमामध्ये होते. तिथे हितेंद्र ठाकूर नव्हते. प्रत्येक ठिकाणी एकत्रच पाहिजे तसं आहे का? प्रत्येक ठिकाणी एका ठिकाणी युवा आमदार क्षितिज ठाकूर फिरतात, एका ठिकाणी कामगार नेते राजीव पाटील फिरतात, एका ठिकाणी लोकनेते हितेंद्र ठाकूर फिरतात, एका ठिकाणी मी स्वतः फिरतो. असे आम्ही प्रत्येकजण, एवढा मोठा वसई तालुका आहे, आज 30 लाख लोकसंख्या झालेली आहे, तर गणेश दर्शन असेल किंवा काय असेल अशा उपक्रमामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मध्यंतरी अशी चर्चा होती की देवेंद्र फडणवीसांबरोबर राजू पाटलांची मिटिंग झाली. अनेक चर्चा येतात, अनेक विषय येतात. म्हणजे ज्यावेळी तुम्ही समाजकारणामध्ये आहे, तुम्ही राजकारणामध्ये आहे, तुम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करतात, त्यावेळी तुम्हाला सर्व पक्षीयांबरोबर वेगवेगळे, आता ओबीसीचा विषय असेल, पालघर जिल्ह्याचा प्रश्न असेल, अशा वेळी सगळे जे पक्षाचे लोक आहेत ते येतात ना. आता प्रत्येक पक्षाचा प्रमुख कार्यकर्ते किंवा लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना भेटायला येतात. त्याचा अर्थ असा झाला का
का ते बहुजन विकास आघाडीमध्ये ही झाले? जी आहे अफवा समजायची की केलेलं अफवा- राजकारण समजायचं. अफवा आहेत या. मी तुम्हाला काय सांगितलं का 95 पासून अफवा आहेत. बघा, आमचं कोणाशी वाद नाही, आमची कोणाशी दुश्मनी नाही. सर्व पक्ष निवडणुकीच्या दिवशी आमचं राजकारण असतं, निवडणुकीच्या दिवशी बाकीच्या दिवशी समाजकारण असतं आणि आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या तालुक्यासाठी सगळ्यांना साथ घेऊन आपल्याला काम करायला लागतं. त्याच्यामुळे शिवसेना देखील आमची चांगले संबंध आहेत, राष्ट्रवादीशी देखील शरद पवार साहेबांशी चांगले संबंध आहेत, काँग्रेसशी देखील चांगले संबंध आहेत आणि आजही ते सर्व लोकनेते यतेंद्र ठाकूर यांच्या संपर्कात आहे. सध्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली तुमची? आणि तुम्ही बघितलं असेल का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाजपचा अश्वमेध कोणी अडवलेला आहे? फक्त वसई तालुक्यामध्ये अजून त्यांना एंट्री मिळालेली नाही, ते त्यांच्या पायावर उभे राहिलेले नाही. मॅडम, हे कोणी केलेलं आहे? बहुजन विकास आघाडीने केलेलं आहे. अध्यक्ष लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आहेत, कार्याध्यक्ष कामगार नेते राजीव पाटील आहेत आणि अख्खी ही सगळी टीम आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हेच उदाहरण आहे. नाही, आता म्हणजे बीजेपीचा जर अश्वमेध अडवायचा असेल तर सर्वांनी बहुजन विकास आघाडीला साथ दिली पाहिजे. असंही म्हणत की यंदाची ही निवडणूक बहुजन विकास आघाडीसाठी पाहिजे तशी सोपी नाही. कारण प्रत्येक निवडणुकीत सांगतात. तुम्ही बघितलं असेल 95च्या निवडणुकीमध्ये, सगळ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये 4 वेळा पुढे गेली. शेवटी हायकोर्टामध्ये ॲप्लिकेशन केलं, पिटिशन केलं लोकनेते हितेंद्र ठाकूरांनी आणि हायकोर्टाला सांगितलं का हो मला पाहिजे असेल तर मध्ये टाका पण निवडणूक घ्या. 4 वेळा निवडणूक पुढे गेलेली. का? दहशतवाद आहे, दहशतवाद आहे, दहशतवाद. काय झालं? शेवटी प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी नवीन एक टूम काढली जाते. गेल्या वेळी विधानसभेला असंच झालेलं आणि हा नाराज, तो नाराज, मग अमुक आहे, आता जड जाणार, कठीण जाणार. प्रत्येक वेळी मतं वाढत गेलेली आणि जनता येथील कार्यकर्ते आहेत आणि इनकमिंग चालूच आहे. त्याच्यामुळे गैरसमज करून देणं आणि हे जे बोलणारे आहेत बी जे पीच्या विरुद्ध आता बोलतात, हे गळ्यात गळे घालून फिरत होते ना. तुम्ही वसई तालुक्यातले एक लिस्ट कार्यकर्त्यांची काढा, जे आता एकमेकाच्या विरोधात बोलतात हे सगळे गळ्यात गळे घालून होते. म्हणून मी विचारलं का कोण कुठच्या पक्षात आहे कळतच नाही. कारण ह्यांचं एकच काम आहे, हितेंद्र ठाकूर वर्सेस हे सगळे एकत्र आणि त्यावेळी त्यांचं महाराष्ट्राचं जाती धर्माचं पंथाचं सगळं राजकारण बाजूला ठेवतात आणि हे एकमेकांना साथ देतात. आणि लोकसभेला पण यांनी तसंच केलं. अख्खे 7 तालुके सोडून फक्त वसई तालुक्यात सगळे येऊन पडलेले केवळ बहुजन विकास आघाडीची मतं खाण्यासाठी. त्याच्यामुळे या सगळ्या ह्याला एकच उत्तर आहे, विधानसभा लागेल आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल. हितेंद्र ठाकूर उभे राहणार आणि 100% निवडून येणार. धन्यवाद. खरोखरच की हितेंद्र ठाकूर उभे राहणार आणि 100% निवडून येणार असं राजीव पाटलांनी सांगितलंय. परंतु हितेंद्र ठाकूर नेमका काय निर्णय घेणार याच्यासाठी आपल्याला अजून महिना दीड महिन्याची वाट पाहावी लागणार. तर दुसरीकडे राजीव पाटील यांची देखील अफवाच असल्याचं बोललं जाते, परंतु ती अफवा आहे की सत्य त्यासाठी देखील एक महिनाभराची आपल्याला वाट पाहावी लागणार. सध्या ह्या चर्चेचा आपण इथेच थांबूया. निवडणुकीच्या विषयांवर आपण पुन्हा भेटत राहू. HPLसाठी हनीफ पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई.